नागपुरात अंमली पदार्थांच्या व्यसनासाठी चोरी करणाऱ्या एका टोळीचा कळमना पोलिसांनी पर्दाफाश केला। पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर टोळीतील आणखीन एक साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे। ही घटना कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत चित्रशाळा नगर जुना कामठी रोड परिसरातील आहे। येथील रहिवासी जुबेर मेहमूद शेख हे कुटुंबासह एका कार्यक्रमासाठी पुलगाव इथं गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि इतर वस्तू असा ऐवज लंपास केला। तक्रार मिळताच कळमना पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता काही संशयितांचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी परमेश्वर उर्फ पेलू पटेल आणि राहुल उईके या 2 आरोपींना अटक करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपींनी आपल्या आणखी एका साथीदाराच्या मदतीनं चोरी केल्याची कबुली दिली। तपासात हेही उघडकीस आलं की दोन्ही आरोपी अंमली पदार्थांचे व्यसनाधीन असून नशेची गरज भागवण्यासाठी ते चोरी करायचे। आरोपींकडील चौकशीत कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या 2 दुचाकी चोरीच्या घटनांचाही उलगडा झाला। पोलिसांनी आरोपींच्या सांगण्यावरून चोरीचा मुद्देमाल आणि वाहनं जप्त केलीत। सध्या कळमना पोलीस टोळीतील फरार आरोपीचा शोध घेत असून त्याच्या अटकेनंतर आणखी काही चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे। ते दुचाकी वाहने सुद्धा जप्त करून असा एकूण 1,34,200 रुपयाचा मुद्देमाल आरोपी त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशन कळमनाचा 1 घरफोडीचा गुन्हा आणि 2 वाहन चोरीचे गुन्हे असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आरोपी परमेश्वर संतोष पटेल आणि राहुल अनुज उईके दोन्ही डेप्टी सिग्नल मध्ये राहणारे आहे। यांच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे नाहीत, परंतु संशयावरून आरोपी त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। काही सीसीटीव्ही फुटेज मिळालेले होते आणि तो हुलिया त्यांच्यासोबत कंपेअर करून आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं।